बटाट्याचे पापड खूप सुंदर दिसतात, ते खूप छान झालेत आणि खूप एकसारखे पातळ दिसतात. ते खायलाही कुरकुरीत होतात व खूप खुसखुशीत लागतात. वर्षानुवर्षेही टिकतात. नक्की करून पहा. नमस्कार, मी मयुरी, मराठी ब्लॉगर मयुरी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याचे पापड कसे बनवायचे आहे ते पाहतोय, जे की आता उन्हाळा बऱ्यापैकी लागायला लागलाय आणि उन्हाळ्यामध्ये संक्रांतीनंतर महाशिवरात्रीचा उपवास हा पहिला येतोय. तर महाशिवरात्रीच्या उपवासाला झटपट व पटकन बनवून आपण खाऊ शकतो. खूप सुंदर असे पापड बनलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण पापड बनवण्यासाठी अर्धा ते पाऊण किलो बटाटे उकडवून घेतलेले आहे व त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. तर साधारण मध्यम आकाराची 4 बटाटे घेतलेली आहेत. त्याची व्यवस्थित साल काढून घेतलेत. गरम असतानाच बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत, कारण बटाटा हा गरम असतानाच आपण जर दळला तर तो व्यवस्थित दळला जातो, चिवटपणा अजिबात राहत नाही. जर बटाटे थंड झाले तर आपण दळत असताना आपले हात चिवट होतात किंवा भांड्यालाही चिटकून राहतं. तर आपण गरमागरमच बटाटे सोलून घ्यायचे आहेत. बटाटे आपल्याला पुरणाच्या चाळणीतूनच मॅच करून किंवा दळून घ्यायची आहेत. शक्यतो पुरणाच्या चाळणीतून व्यवस्थित दळून घ्यावेत, म्हणजे बटाट्याचा एखादा मोठा तुकडाही राहत नाही. सर्व एकसारखा बटाटा बारीक होऊन जातो. त्यामुळे शक्यतो पुरणाच्या चाळणीनेच बटाटा मॅच करून घ्यावा किंवा दळून घ्यावा. या पद्धतीने सर्व बटाटे दळून घेतलेत. आता सर्व बटाटे आपले दळून झालेले आहेत. गरमागरम असल्यामुळं सर्व पटकन दळल्या जाते व काहीही वाया जात नाही आणि खूप राडाही होत नाही. व्यवस्थित सर्व मॅच होते. आता आपला बटाटा सर्व एकसारखा बारीक झाला आहे, त्यामुळे त्याला पुन्हा एकजीव करायची गरज पडत नाही. सॉफ्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. बटाट्याचे मिश्रण हे पाहू शकता पूर्णपणे मऊसर होते. थोडेसे थंड करून घ्यायचे आहे, कारण गरमागरम चटके बसतात. थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ, हिरवी मिरची व साबुदाण्याचे पीठ घालून घ्यायचे आहे. साबुदाण्याचे पीठ घालायचे असले तर घालू शकता, नसेल घालायचे तर नाही टाकले तरी चालेल. तसेच त्याचबरोबर व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर, जिरे खात असाल तेही टाकले तरी चालेल. मी हा साबुदाणा थोडासा भाजून थंड करून मिक्सरमध्येच दळून घेतलेला आहे, कारण की मला गिरणीतनं दळून आणलेला साबुदाणा हा आवडत नाही. मिक्सरला दळलेल्या साबुदाण्याचे पापड हे खूप चविष्ट होतात. मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्याचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. ज्या साईजचा पापड आपल्याला पाहिजे तेवढा गोळा बनवून घ्यायचा आहे. विशेष म्हणजे आपण सर्व करत असताना तेलाचा थोडाही वापर केलेला नाहीये. तेलाचा वापर न केल्याने पापड हे जास्त काळ टिकतात. तेलाने पापडाचा खूप वास येतो व ते जास्त काळ टिकतही नाही. आता पुरी यंत्राच्या साहाय्याने एकसारखे व पटकन पापड बनतात. तसेच बऱ्याच पद्धतीने पापड बनवतात, पण मी पुरी यंत्रानेच बनवते, जेणेकरून ते व्यवस्थित व एकसारखे पापड बनतात व छान पटकन पापड मोठा होतो, तो स्प्रेडही होतो. या पद्धतीने पापड पटकन होतात. पापड तयार झालेले आहे.
या पद्धतीने आपण सर्व एकसारखे पापड बनवू शकतो। कुठेही जाड राहत नाही व कुठेही पातळ होत नाही, व्यवस्थित पापड बनतात व दिसायलाही खूप सुंदर दिसतात। तर इथे मी अशा पद्धतीने पापड बनवून घेतलेले आहे व मी ते फॅन खाली जरा वेळ ठेवून नंतर त्याला उन्हामध्ये सुकून देणार आहे आणि हे पापड खूप जास्त काळ टिकतात। तुम्ही बघू शकता की मी पापड उन्हामध्ये सुकून घेतलेले आहे, खूप छान झालेले आहेत, पातळ एकसारखे पापड तयार झालेले आहे। तुम्ही याला कच्चही खाऊ शकता, भाजूनही खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता। तुम्ही पाहू शकतात आपला पापड तयार झालेला आहे। तुम्ही नक्की करून पहा व केल्यानंतर तुमच्या कमेंट्स नक्की कळवा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नवनवीन वाळवणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब व लाईक नक्कीच करा।